मंडळी, चला मग तुम्हाला जत्रामधून तुमच्या दाजीनी काय आणलं ते दाखवते बरं. हे बघा, असे छानपैकी तुमच्या दाजीनी रेवड्या आणल्यात. तर हे रेवड्या कोणाला आवडतात मला नक्कीच कमेंट करून सांगा बरं. आणि खायला तर नक्कीच या, खायला तर एकच नंबर चव लागती. मला बाकी काही नका देऊ, पण माझी खरंच ही आवडती बरं का. ही रेवडी खूप आवडती. आणि कसं तीळ वगैरे पण लावलेले असतात. आणि जत्रामध्ये ना कंपल्सरी ही रेवडी म्हणजे ही फेमसच असते, रेवड्या आणि फुटाणे. तर आमच्या इथं जत्रा होती बघा, इथं शिरसटवाडी म्हणून गाव आहे आमच्या तिकडे. आणि मग तिथून ह्या अशा तुमच्या दाजीनी रेवड्या आणल्या, स्पेशल माझ्यासाठी आणल्या बरं, कारण मला खूप आवडतात. आणि रेवड्या खाते आणि अशी दाढ दुखती बघा, दाढ दुखती पण रेवड्या खाते. ह्या रेवड्यामुळं अहो माझ्या 2 दाढा काढल्यात, पण तरी पण माझी रेवड्या खायची खोड जातच नाही. काय करावं, जीभ राहतच नाही ना. असं समोर आल्यावर कोण नको म्हणून बरं खायला. खरं आहे का नाही नक्की सांगा. हे बघा, हे अशा चपट्या रेवड्या, मोठ्या रेवड्या आहेत, पण खूप महाग आहे बरं, लय महाग आहे ते रेवड्या. पण जेवापेक्षा काय, महाग असलं स्वस्त असलं तर ते माणूस खातच आहे. खरं आहे का नाही. बघा, अशा एवढीच रेवडी 1 किलो आहे बरं का. एवढीच रेवडी 1 किलो आहे. आता ही मला नाही सांगता यायचं आता कितीची आणली. त्यांना काय विचारलं नाही, खायचं काम करायचं. विचारलं तर म्हणते पंचायत काय करायचे. आणलं ना आधीच रात्री म्हणी, आता एवढ्या 1 किलो रेवड्या आणल्या, एकटीच बसू नको. आता जरा दाढ दुखती म्हणली ना, तुला दवाखान्यातच नेणार नाही. आता 2 दाढा काढ्यात, आता तू बुजरीच होशील म्हणे. म्हणलं नाही एवढ्या नाही खायची, कारण बाकीच्या माझ्या नातरांना ठेवीन ना, माझे नातू येते ना, त्यांच्यासाठी ठेवन कमी, त्यांना खायला ठेवीन. बघा अशा रेवड्या. फुटाणे नाही आणले बरं का, फुटाणे होते आमच्याकडे, फुटाणे नाही आणले, मग अशा रेवड्या आणल्या. आणि नक्की रेवड्या खायल्या बरं का. आणि आता कसं उन्हाळा चालू झाला ना, आता नुसत्या जत्रा चालू झाल्यात. कुठं बी जत्राला गेलं का रेवड्या फुटाणे माणूस घेऊन येतच, कारण प्रसाद म्हणून. आणि हे तर कंपल्सरीच आणतात बरं का, असे रेवड्या फुटाणे. बघा किती छान दिसतात त्या रेवड्या फुटाणे. कोणाकोणाच तोंडाला पाणी आलंय खरंच सांगा बरं का. मला आलं का नाही तोंडाला पाणी रेवड्या फुटाणे बघून. माझ्या तर आलं बाई, तुमच्या आलं का नाही मला नाही सांगता येत. चला म्हटलं आता यांना दाखव जत्राहून काय आणलं तुमच्या दाजीने. अशा रेवड्या आणल्या बघा. आणि म्हटलं कारण कसं आहे, आज तर काय मी खाणार नाही, कारण उपवास असल्यामुळं काय मी खाणार नाही. उद्या ह्या रेवड्या खाणार, पण एवढ्या आहे ना नक्कीच याचा कुत्ता पाडणार. एवढ्या खाणार म्हणजे खाणार बरं का. एक 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 करून. पण भाऊ खाते, आवडती, पण दाढ लय दुखती ग बाई. साधी दाढ नाही दुखत. तुमच्या दाढा दुखतात का रेवड्या खाल्ल्यावर? नाही ना. दुसऱ्यांची मटणं खाऊन दुखत्यात, पण माझ्या रेवड्या खाऊन दाढा दुखत्यात. मटणं खाल्ले तरी काहींचे दाढ दुखते तरी मटण फोडून खातात हळग, पण मला असं पाणी येत आहे ना रेवड्या बघून. पण आता खायला सुरुवात करीन उद्या. आज शुक्रवार असल्यामुळं मी आज खाणार नाही. पण आणल्या तुमच्या दाजीने माझ्यासाठी. हे खूप मोठं झालं बरं का खरंच. नवऱ्याला बायकोची मायाच असते, कारण नाही माया करून काय करेन. होईल ना भाकरीचं वांज खायला भेटन का, कारण बायकोच्या पुढं करावंच लागत आहे. बायकोच्या पुढं जरा नाही केलं तर खायला कोण देईल. त्याच्यामुळं धेन करून मला ज्या वस्तू आवडतात ना ते धेन करून आणतात बरं का. कारण त्यांना माहिती आपण जरा हिला ज्या वस्तू आवडतात ते जरा नेल्या नाही ना आपल्याला खायला भेटत नाही. पण आपण थोडं तसं करणार आहे. शेवटपर्यंत एकमेकाला जोडीदार कोण असतं, लेका सुनाने जरा नाही सांभाळलं तर शेवटपर्यंत खरंच नवरा बायकोच कामं येतात. कोणी कोणाला कामं येत नाही. कारण बायको आजारी पडली तर नवरा करतो, आणि नवरा आजारी पडला तर बायको करते. एकमेकाला खरंच नवरा बायकोच कामं येतात. कारण का आणि खरंच नवऱ्याच्या आधी जर बायको मेली ना तर नवऱ्याचे लय हाल होतात बघा. कारण कपडे धुवायचे, खाणं पिणं खरंच हाल होतात का नाही. तसं असतं हो. मराव तर खरंच संगच मेलेलं बरं. पण आधी खरंच बायकोच्या आधी नवरा गेला ना खरंच लय हाल होते तो. त्याच्यापेक्षा माझा नवरा तर खरंच बाई मला लई हट्ट बी पुरवतात, नको ते वस्तू पण आणते. जत्राला गेले ना तर तुम्हाला खोटं वाटण बरं का मित्रांनो मैत्रिणींनो.
बयासारखे क्लचर घेऊन येते, कुठं हातातलं बांगड्या घेऊन येते, कुठं सिंदूर घेऊन येणार, कुठं टिकलीची डबी आणणार, कुठं रबलाचे पाकिट आणणार, आणि जी जी मला खायला वस्तू आवडती ती घेऊन यावं. खरंच माझ्या नवऱ्याला आहे ना, खरंच माझ्या अख्खी उमर लागावं माझ्या नवऱ्याला. मी तर देवाला हीच प्रार्थना करते, माझ्या नवऱ्याला कधीच काही झालं नाही पाहिजे. आणि कसं आहे, खरंच लेक सून चांगले निघले तर चांगलं होतं, नाही तर खरंच लय अवघड आहे. कारण कोणी कोणाचं बघितलंय, आपण आपल्यावरून जग ओळखितो. आता मीच तुम्हाला सांगते, मला जरा राग आला तर मी माझ्या सासूला बोलते लई, आणि नंतर माया पण येते, बाया आपण तिला एवढं बोललो, उद्या आपण बी कोणाची सासू होतो. पण कसं माया येते, खूप माया बी येते, बोलते मी रागाने, पण मला माया पण येते बरं का. आता माझ्या सासूला मगाच म्हणलं रेवड्या खायच्या का. माझ्या सासूचं वय भरपूर झालंय बरं का, त्यांना पॅरेलाइज झालाय, पण त्यांचे दात दाढा काय करता असे लहान लेकरावानी असे ठणठण आहेत. अजून एक दात पडला नाही का, एक दाढ किडली नाही. मग त्यांना काय केलं, आधी पुडा फोडला आणि अशा 6 रेवड्या त्यांना नेऊन दिल्या. त्यांना पण खूप आवडतात माझ्यासारख्या, माझ्या सासूबाईला बरं का. त्यांना रेवड्या नेऊन दिल्या तर त्यांनी गेल्याबरोबर 2 खाल्ल्या. म्हणलं का आई तुम्हाला काही होत नाही का. ते म्हणले मला काही होत नाही, पण खरंच त्यांचे दात ते लय चांगले. आणि मी पण रागाने बोलते, माया येते बरं का मला, पण काय करू, ते तसं करते म्हणून मी बोलते बरं का. खरं आहे ते सांगते मी. बरं कधी कधी राग आला ना माझ्या सासूसोबत मी भांडते पण बरं का, पण नंतर माया येते. मग माझ्या नवऱ्याला म्हणलं का काही खायला आणलं का, ओ आईला द्या की नेऊन. ते म्हणत असते कशाला मी नेऊन देऊ, तू दे ना नेऊन, तुला नाक नाही का. मग मी म्हणत असते नाही द्या ना हो तुम्ही नेऊन. मग माझ्या नवरा जाते त्यांना देतात, मग त्यांनी रागाने म्हणा मला नाही खायचं. मग ते मला म्हणत असते बघ तिनं नाही घेतलं. मग मी नेऊन तिथं ठेवलं का, मग लगेच घ्या, माझ्या देखता नाही घेणार बरं का, मी पुढं गेल्या का लगेच घेऊन खाणार. आता मला सवय माहिती झालेली आहे. आणि लोकाला काय घरातलं माहीत असतं, अहो जे माणूस आहे ना फटकन बोलतं ना त्याच माणसाला माया असती, आणि जे माणूस आहे ना मुक्या माझंच असतं ना ते बरोबर इंगा दाखवत असतं. हे नक्की मला एक लाईक कमेंट करून सांगा. जे माणूस खरंच असं मोकळ्या मनाने बोलतं ना त्याच्या मनात आहे ना कधीच पाप नसतं, आणि ते माणूस कधी पण खरं बोलतं. पण माणूस म्हणतं ना खरं बोललं ना सख्या आईला राग येतो, पण फटकळ माणूस ते खरं असतं, पण ते खऱ्याला लबाड करतात आणि लबाडाला खरं करतात. असं जगामध्ये रीत चालू आहे. तसं खरंच नवरा बायको आपले शेवटपर्यंत नवरा बायको एकमेकालाच असतात, आणि निघलेले एक सून चांगले तर ते पण आपल्याला चांगले जीव लावतात. तसं आता काय करते, माझ्या नवऱ्याने प्रेमाने रेवड्या आणलेल्या उद्या याचा काटच काढीते. कारण काय आमच्या घरात कोणी खात नाही, माझा मुलगा खात नाही रेवड्या, माझा नवरा खात नाही, माझी सासूबाई खात्यात तर सासूबाईला नेऊन दिल्यात मी. आता एवढा माझा एकटीचा काटा, एवढ्या मी बशिणार. या मग आजच्या रेवड्या खायला बरं का, रेवड्या फुटाने खायला नक्कीच यावं लागेल तुम्हाला. कधी येतात ते पण कमेंट करून लाईक करून सांगा. अशा आपल्या रेवड्या फुटाण्या आता उपवास असल्यामुळं अशा बांधून ठेवते. आणि हे रेवड्या फुटाण्या माझ्या भाषीला खूप आवडतात, माझ्या बहिणीच्या मुलीला, तिच्या मुलांना खूप रेवड्या आवडतात. आता सुट्ट्याला येणार आहेत बघा आमची गँग. मग सुट्ट्याला गँग आली का बघा तुम्हाला दाखवते. लई गँग कठीण आहे आमची बरं. हे बघा अशा रेवड्या ठेवून देते. आता स्वयंपाक करावं लागेल. आता 12 वाजलेत, आता पटापटा स्वयंपाक करून घेते. बाहेर आभळ पण आलंय बघा, पाऊस तर नक्कीच येणार आहे. कारण त्या दिवशी परवा दिवशी गारीचा पाऊस झालाय बघा आमच्या तिथं, इतका भयानक गारीचा पाऊस पडलाय. आता इतकं बी गरम होतंय बघा, पाऊस तर नक्कीच येणार आहे. आता काय करते, पटापटा आवरून घेते, स्वयंपाक वगैरे करते, आणि मग रेवड्याचा काटा काढते. खरंय का नाही नक्की सांगा. धन्यवाद.